आजचा दिवस अतिशय पवित्र दिवस आहे। आजच्या दिवसाला भक्ती ज्ञान वैराग्याचे महामेरू साक्षात भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त, चारही युगामध्ये ज्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे आणि कलियुगामध्ये तेच नामदेवरायांच्या रूपाने आणि नंतर तुकोबरायांच्या रूपाने प्रकट झालेले आहेत। त्या श्री संत तुकोबरायांचं वैकुंठ गमन आजच्या दिवसाला झालेलं आहे। ज्या तिथीला संत महात्मे जगतामध्ये येतात ती तिथी सुद्धा पवित्र असते आणि ज्या तिथीला संत महात्मे निघून जातात त्या तिथीला सुद्धा ते संत महात्मे पवित्र करत असतात। असा अतिशय पवित्र दिवस तुकोबरायांनी जो निश्चित केलेला होता सदेह वैकुंठाचा, तुकोबरायांनी निश्चित केलेलं म्हणण्यापेक्षा भगवान परमात्म्याने निश्चित केलेलं अधिक योग्य ठरेल। कारण भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुकोबरायांना घेण्यासाठी येत आहेत आणि तुकोबराय आजच्या दिवसाला सदेह वैकुंठ गमन त्यांचं झालेलं आहे। ठीक 12 वाजता आजच्या दिवसाला पवित्र क्षेत्र इंद्रायणीच्या तटावर असलेलं देहू क्षेत्र, ज्या ठिकाणी तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालेलं आहे, आजही त्या ठिकाणी लाखो भाविक भक्त त्या ठिकाणी जमा होतात। जो वृक्ष आजही त्या ठिकाणी आहे तो वृक्ष आजही ठीक 12 वाजता हलतो। तुकोबराय वैकुंठ गमन ज्या ठिकाणी झालेलं आहे आजही त्या ठिकाणी ते स्पंदन आजही त्या ठिकाणी आहे। संत महात्मे येतात परंतु संत महात्मे कधी जात नसतात। तुम्ही म्हणणार की ते तर सदेह वैकुंठाला गेले, सदेह वैकुंठाला गेलेले आहेत, परंतु गाथेच्या रूपाने तुकोबराय आजही तुमच्या आमच्या मध्ये आहेत। आजही गाथेचं वाचन केलं, आजही गाथेचं पारायण केलं तर आज सुद्धा श्री संत तुकोबरायांचं दर्शन तुम्हा आम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही। गाथेच्या रूपाने आजही तुकोबराय वाङ्मयाच्या रूपाने संत महात्मे तुमच्या आमच्या मध्ये आहेत। आपण म्हणतो की ज्ञानोबराय संजीवन समाधीमध्ये आहे, परंतु आजही ज्ञानोबराय जे संजीवन समाधीमध्ये बसलेले आहेत तेच ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या आमच्या घरामध्ये आहेत। आजही अंतःकरणापासून जर त्या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर ज्ञानोबरायांची आणि भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही। भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, ते आपण सांगितले विष्णू स्वमते आपण सांगितले विष्णू स्वमते आपण सांगितले विष्णू भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, जो अंतःकरणापासून ज्ञानेश्वरी वाचेल गाथा वाचेल, आजही भगवान परमात्मा आणि संत महात्मे आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही। भक्ती ज्ञान आणि वैराग्य याची प्राप्ती करण्यासाठी तुकोबरायांचं दिव्य असं जीवन चरित्र आहे। तुकोबरायांची दिव्य अशी गाथा आहे ज्याला पंचम वेद म्हटलेला आहे।
वेदाचा सार ज्याच्यामध्ये आहे, ज्याचं लिखाण तुमच्या आमच्यासाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुकोबरायांनी केलेलं आहे, ती म्हणजे गाथा आहे. ज्याचं लिखाण करण्यासाठीच जणू तुकोबरायांचा अवतार तुमच्या आमच्या उद्धारासाठी या पृथ्वी तलावर झालेला होता. आजचा तुकोबरायांसाठी असलेला पवित्र दिवस भक्त आणि भगवंताचं मिलन झालं. तुकोबराय विठ्ठल बनून निघून गेलेले आहे. भगवान परमात्मा स्वतः तुकोबराय बनलेले आहेत, भगवंतामध्ये विलीन झालेले आहेत. तो पवित्र दिवस म्हणजे हा वैकुंठ गमनाचा दिवस आहे, बीजेचा दिवस आहे. आणि अशा पवित्र दिवसाला या ठिकाणी या आपल्या गावामध्ये कथेला प्रारंभ होत आहे. पवित्र आहे आपलं गाव, ज्या गावामध्ये भृगु ऋषींचं वास्तव्य झालेलं आहे. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही दिव्य भूमी आहे. आणि अशा दिव्य अशा भूमीमध्ये आपण निवास करत आहात आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. श्रीमद भागवताचं या ठिकाणी चिंतन याही पूर्वी आपण श्रवण केलेलं आहे आणि याही वर्षी श्रीमद भागवताचं आपण या ठिकाणी चिंतन श्रवण करणार आहात. भागवत म्हणजे काय आहे? भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे त्याग. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग या चार गोष्टी शिकवणारा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भागवत आहे. भागवत काय आहे? भगवता प्रोक्तम इति भागवतम. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून जे प्रकट झालेलं आहे त्याला भागवत म्हणतात. भागवत काय आहे? भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जी ही क्रिया केली जाते त्या क्रियेला भागवत म्हणतात. भागवत म्हणजे काय आहे? भगवान परमात्म्याची भक्ती जेही भक्त करतायत त्या भक्तांना सुद्धा भागवत म्हटलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केलेली क्रिया भक्ती, भगवंताने सांगितलेलं ज्ञान म्हणजे भागवत आहे. अशा दिव्य श्रीमद भागवता अंतर्गत जे वेदव्याजींनी ज्या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे, जे सर्व साराचं सार आहे, त्या ग्रंथाच्या प्रारंभिक श्रीमद भागवताच्या प्रारंभिक महात्म्य आलेलं आहे. आणि महात्म्याच्या प्रथम श्लोकामध्ये भगवान परमात्मा कसे आहेत याचं सार्वभौम वर्णन केलेलं आहे. कसे आहेत भगवान परमात्मा? पहिल्या श्लोकामध्ये वर्णन करतायत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रथम श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं सार्वभौम नमन म्हणजे नमस्कार करण्यात आलेला आहे या पहिल्या श्लोकामध्ये. आणि या प्रथम श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे तो भगवान परमात्मा कसा आहे, त्याचं कार्य काय आहे, तो कुठे राहतो आणि त्याचं नाव काय आहे, तो कोण आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे याचं वर्णन करत असताना म्हणतात तो भगवान परमात्मा सत, चित आणि आनंद घन आहे. कसा आहे? पहिला शब्द वापरलेला आहे सत्य स्वरूप. भगवान परमात्मा कसा आहे म्हणतात? सत्य स्वरूप आहे. सत्य कशाला म्हणतात? ज्याचा कधीही विनाश होत नाही त्याला सत्य म्हणतात. चर्मचक्षुंनी दिसणाऱ्या सर्व वस्तूंचा कधी न कधी विनाश होणार आहे, कधी ना कधी नाश होणार आहे. म्हणून जेवढ्याही डोळ्याने वस्तू दिसतायत त्या असत्य आहेत, विनाशी आहेत. कधी ना कधी त्याचा नाश होणार आहे. मग ते चंद्र असेल, सूर्य असेल, पृथ्वी असेल, तारांगण असेल, ब्रह्मांड असेल, जेही डोळ्यांनी दिसतंय. चतुर्युग पूर्ण झालं की संपूर्ण सृष्टीचा संहार भगवान परमात्मा करत आहे, विनाश करत आहे. मग त्या ठिकाणी कुठेच काहीही शिल्लक राहत नाही.
कुणीही शिल्लक राहत नाही, परंतु एकच आहे जे भगवान परमात्मा, त्यांचा कधीही नाश होत नाही, म्हणून त्या भगवान परमात्म्याला सत्य म्हटलेलं आहे. त्या भगवान परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, त्याचा कधीही विनाश होत नाही, म्हणून तुकोबर आहे त्या भगवान परमात्म्याला 3 वेळेस सत्य तू म्हणतात.